कळवण तालुक्यातील चणकापूर येथे एकलव्य मॉडेल रेसिडेन्सी स्कूलच्या प्रवेशपूर्व परीक्षा रविवार दिनांक 23 रोजी घेण्यात आल्या। मात्र ढिसाळ नियोजनामुळे आदिवासी विद्यार्थ्यांना व त्यांच्या पालकांना मोठ्या त्रासाला सामोरं जावं लागलं। परीक्षा वेळेत अनिश्चितता व वाहतुकीकडे झालेल्या दुर्लक्षामुळे लहान विद्यार्थ्यांची सुरक्षा वाऱ्यावर सोडल्याचं चित्र दिसून आल्यानं पालकांनी प्रशासनाविरुद्ध तीव्र नाराजी व्यक्त केली आहे। प्रशासनातर्फे सकाळी 11 ते दुपारी 2 या वेळेत परीक्षा होणार असल्याची माहिती देण्यात आली होती, परंतु परीक्षा दुपारी 2 ते सायंकाळी 5 या वेळेत ठेवल्याचं जाहीर केल्यानं सर्वांमध्ये संभ्रम निर्माण झाला होता। मेसेज होता ना, 2 होता 2 ते 5 आता तो पेपर एकत्र घेऊन टाकला त्यांनी, आम्हाला माहीतच पडलं नाही। तुम्ही पर्सनलला काय बोलू शकता? आम्हाला असाच मेसेज मिळाला होता, आम्हाला माहिती मिळाली नाही म्हणून आम्ही ते टाईमवर आलो ना। म्हणजे प्रशासनाची दुरावस्था आहे का चांगली व्यवस्था झाली? काय ते चांगली व्यवस्था हो, चांगली व्यवस्था नाही ना, व्यवस्थित कळवायला पाहिजे ना आम्हाला। ते असं 2 नियम द्यायचे पाहिजे ना, पहिला 11 ते असा नियम दिलेला मेसेजवर। किती पाल्ले तुमचे? 4 आहेत आता। आदिवासी प्रकल्पातील आश्रमशाळेतील विद्यार्थ्यांसाठी प्रशासनानं सुरक्षित वाहतुकीची कुठलीही व्यवस्था न केल्यानं विद्यार्थ्यांना अक्षरशः नादुरुस्त खाजगी वाहनातून कोंबून परीक्षा केंद्रावर आणण्यात आलं। त्यामुळे विद्यार्थ्यांचा जीव धोक्यात घातल्याची भावना पालकांमध्ये निर्माण झाली होती। परीक्षा संपल्यावर पुन्हा परतीच्या प्रवासासाठी त्याच नादुरुस्त वाहनातून जावं लागल्यानं काही वाहने रस्त्यातच बंद पडल्याने विद्यार्थ्यांना त्या वाहनांना धक्का मारण्याची वेळ आली। त्यामुळे परिसरात प्रशासनाच्या या अनागोंदी कारभाराबद्दल तीव्र नाराजी व संताप व्यक्त केला जात आहे। जनमत लाईव्ह न्यूज करता बोरगाव प्रतिनिधी लक्ष्मण बागुल यांची रिपोर्ट, अंभोनाहून।